झी 24 तासवर आताची सगळ्यात मोठी बातमी, राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे उद्या युतीची घोषणा करणार आहे। ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार आणि त्यातून आपल्या युतीची घोषणा ते करणार आहेत। वरळी डोम मध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडेल अशी माहिती मिळते। मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक सुद्धा झालेली आहे। संजय राऊत आणि राज ठाकरे यांची चर्चा झालेली आहे 20 मिनिटं आणि त्यामुळे आता या संदर्भात आगामी काळात घडामोडी घडणार आहेत। उद्या पत्रकार परिषद सुद्धा ते घेणार आहेत आणि युतीची घोषणा करणार आहे अशी माहिती समोर येते। ठाकरेंची युती कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे। दोन भावांची युती आणि मनोमिलन झालेलं आहे। वाजत गाजत धूम धडाक्यात युतीची घोषणा होईल असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। ठाकरेंची युती हे नाटक नाहीये तर ते प्रीती संगम आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, केडीएमसी, नाशिकमध्ये आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर जागा वाटपासंदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे। ठाकरेंची युती उद्या जाहीर होऊ शकते असं राऊतांनी म्हटलंय। दोन भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे। आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या, तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत। तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। हे नाटक नाही आहे। तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या। हा प्रीतिसंगम आहे। नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे। आपल्या भावाला स्वतःच्या घराबाहेर काढण्याचं पाप उद्धवजी ठाकरे, संजय राऊत तुम्ही केलं होतं आणि आता सत्ता जाणार। मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी, पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत। त्यामुळं तुम्ही याला प्रीतिसंगमासारखं चांगलं नाव देऊन त्याची बदनामी करू नका, तर हा प्रीतिसंगम नाही, भीतिसंगम आहे, हे लक्षात ठेवा। तर या संदर्भात संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। मुंबई महानगरपालिकेपुरती उबाठा, मामू आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु यांच्याबरोबर काँग्रेस आणि शरद पवार, राष्ट्रवादी हे राहणार नाही, ही चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणून यामध्ये नवीन काही चमत्कार घडतो असं समजण्याचं काही कारण नाही आहे। तरी राजसाहेब ज्या ज्या गोष्टीवर अडलेले आहेत त्याच्यातून आणखीन तोडगा निघालेला नाही। जागा वाटपाची घोषणा करा, युती करा, त्याला आमचा काही विरोध असण्याचं काही कारण नाही किंवा त्याच्यावर भाष्य करण्याची काही आवश्यकता पण नाही। आता जनताच काही दिवसातच तुम्हाला ठरवेल की या मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे। परंतु निश्चित आम्हाला खात्री आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर असेल।